नमस्कार मैत्रिणी, आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन शिकायला भेटणार असं एक गोष्ट सांगणार आहे। तर शोल्डर जोडण्याच्या बाबतीत बरेचदा काय पहिल्यापासून तर आतापर्यंत आपण शोल्डर ह्याच पद्धतीने जोडायचे आपल्याला शिकवलं जातं। ज्यावेळेस आपण बाहेर क्लास करायला जातो आम्हाला सुद्धा असंच शिकवलं बरं का, आणि तसंच मी जोडायचे। तुम्ही सुद्धा जोडत असताना बहुतेक, आहे का नाही? ठीक आहे। तर आता ही पद्धत आपल्याला सोडून द्यायची आहे आणि एक नवीन पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईंट करायला शिकायचं आहे। आता ते कसं शिकायचं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। जसं की आपण ब्लाऊजची साईड फिटिंग जे आहे ते कवर फिटिंगने करतो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डरसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला कवर फिटिंग सारखंच करायचं आहे। कवर फिटिंग करताना काय करतो आपण, सरळ बाजूनीच एक शिलाई सुरुवातीला मारून घ्यायची असते, आहे का नाही? मग एक सरळ शिलाई एक मारून घेते मी इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी कशा पद्धतीने आपले पार्ट आहे आणि मी शिलाई मारून घेते। तर या पद्धतीने आपली शिलाई मारून झालेलं आहे। त्याच्यानंतर काय करायचे की पलटी करायची आणि आपल्याला आतल्या बाजूनी एक शिलाई एक मारायची। जेवढं आपण शोल्डर दाबणार आहे ना, शोल्डर दाबण्यासाठी अर्धा इंच सोड, तर तेवढंच अर्धा इंच आपल्याला इथे घेऊन एक शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई शोल्डरला कधी पण डबल मारायचं आणि सुरुवातीचं जे असतं तिथे लॉक करून घ्यायचं, जेणेकरून ते घातल्याच्या नंतर उसू नये म्हणून। अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर हे जोडू शकता। खूप छान पद्धतीने दिसते, ब्लाऊज दिसायला सुरेख दिसतो, छान वाटतो। आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रपरिवारांबरोबर। पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि पुढचे व्हिडिओ पाहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।